नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज झालेलं आहे. ऐतिहासिक मतदान झालेलं आहे, विक्रमी मतदान झालेलं आहे. खरं तर हा टप्पा भाजपला जड जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. कारण गेल्या वेळी 142 पैकी 123 मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाला होता. भाजपच्या वाट्याला फक्त 18 जागा आल्या होत्या. आज जे मतदान झालंय त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झालेले आहेत. भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी उलट्या बोंबा मारतायत. ते असं म्हणतायत की लोकशाहीवर बुलडोजर चालवला जातोय. म्हणजे अर्थात हा त्यांचा भास आहे. एकूणच ममता बॅनर्जी यांचा थैथयाट आणि महिला मतदारांचा बूड जर आपण पाहिला तर चित्र स्पष्ट दिसतंय की पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार आहे. याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. 23 एप्रिल रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचा जो पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये 92.88% मतदान झालं होतं. विक्रमी मतदान झालं होतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे 29 एप्रिल रोजी म्हणजे आज जे मतदान होणार आहे त्या टप्प्यामध्ये सुद्धा विक्रमी आणि घवघवीत मतदान होईल अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. सकाळपासून जे आकडे बाहेर येत आहेत ते आकडे जर आपण ऐकले तर कदाचित पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. 11 वाजेपर्यंत झालेलं मतदान 40% होतं. 1 वाजेपर्यंत 61% मतदान झालं. 3 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 78 होता. 5 पर्यंत हा टक्का 90 पर्यंत गेला. म्हणजे कल्पना करा उरलेल्या एका तासामध्ये म्हणजे 6 वाजेपर्यंत किती मतदान होऊ शकतं. एकूणच मतदानामध्ये जो उत्साह आहे तो जबरदस्त आहे. गेल्या वेळीच्या तुलनेमध्ये यावेळी जवळजवळ 10 ते 12% मतदान जास्त होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. 2021 मध्ये जे मतदान झालं होतं त्याच्यामध्ये एकूण मतदानाचा जो टक्का होता तो 82.30 एवढा होता. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात जे मतदान वाढलंय ते ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकावी, तृणमूल काँग्रेसनेच पुन्हा चौथ्यांदा पश्चिम बंगालवर राज्य करावं म्हणून मतदान झालेलं आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. हे मतदान परिवर्तनासाठी झालेलं आहे, महिला सुरक्षेसाठी झालेलं आहे, दुर्गा पूजा निर्विघ्नपणे साजरी करता यावी म्हणून झालेलं आहे, राम नवमीच्या यात्रेमध्ये दगडफेक होऊ नये म्हणून झालेलं आहे, गंगा पूजन करता यावं म्हणून झालेलं आहे, हिंदूंना हिंदू म्हणून भयमुक्तपणे जगता यावं म्हणून झालेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये रोजगार यावेत, पश्चिम बंगालमध्ये उद्योग यावेत म्हणून हे मतदान झालेलं आहे. हे मतदान विकासासाठी झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एम फॅक्टर नेहमीच महत्वाचा ठरलेला आहे. मतदानामध्ये महिला आणि मुस्लिम यांचं जे मतदान असतं ते कोणाच्या बाजूने जातं त्यावर या निवडणुकीचे निकाल ठरत असतात. मुस्लिम तर एकगठ्ठा ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी आहेत, परंतु गेल्या 3 निवडणुकांमध्ये महिला सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. कारण त्यांना असं वाटलं होतं की एका महिलेच्या हाती जर सत्ता असेल तर महिला सुरक्षित राहतील, पश्चिम बंगालचा विकास होईल. परंतु हा त्यांचा गैरसमज ठरल्यामुळे या निवडणुकीमध्ये महिला मोठ्या संख्येने भाजपच्या पारड्यामध्ये मतदान करतील अशा प्रकारची शक्यता आहे. आज जे मतदान झालं त्याच्यामध्ये महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि गेल्या वेळेच्या तुलनेत महिलांची संख्या सुद्धा जास्त होती. कोलकात्यामध्ये तर सकाळी पाऊस पडला, परंतु या पावसात सुद्धा महिला रांगा लावून मतदानासाठी उभ्या होत्या. पावसामुळे त्यांच्या उत्साहावर अजिबातच पाणी पडलेलं नाहीये. भयमुक्त वातावरणामध्ये मतदान होत आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी प्रचंड अस्वस्थ आहेत. म्हणजे त्यांची अस्वस्थता अशामुळे आहे कारण हिंसाचार होत नाहीये, कुठेही भयाचं वातावरण नाहीये. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. मतदान केल्यानंतर मीडियाच्या समोर त्यांनी संताप व्यक्त केला. त्या असं म्हणाल्या की लोकशाहीवर बुलडोजर चालवण्याचं काम सुरू आहे. निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकवत आहेत. निवडणूक निरीक्षक निवडणुकीमध्ये भयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे रात्रभर सुरू आहे. त्या असं म्हणाल्या की मी आणि अभिषेक रात्रभर झोपलो नाही, रात्रभर आम्ही जागे होतो आणि रात्रभर आम्ही माहिती घेत होतो. गेल्या 12 तासामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. यूपी कॅडरचे IPS अजयपाल शर्मा यांना पश्चिम बंगालमधून तातडीने हटवण्यात यावं अशी याचिका तृणमूल काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली आहे. नादियामध्ये भाजपच्या बूथ एजंटवर हल्ला झालेला आहे. आरामबागमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंडियन सेक्युलर फ्रंटचे कार्यकर्ते आपसामध्ये भिडलेले आहेत. भांगरमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. भांगरमध्ये ISFचा नेता नौशाद सिद्दीकी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये हाणामारी झालेली आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. काही ठिकाणी तृणमूलचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी सुद्धा भिडलेले आहेत. कारण तृणमूलच्या पदाधिकाऱ्यांना अशी भीती वाटते की त्यांच्या पाठी जी एकगठ्ठा मुस्लिम मतं असतात त्या मतांवर कदाचित इंडियन सेक्युलर फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार डल्ला मारतायत आणि म्हणून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. मतदानाच्या दिवशी जनतेची जमेल तितकी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न काही जण करतायत. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मिताली वाघ व्हीलचेअरवरून मतदान करण्याआधी आल्या आणि त्यांनी दावा केलाय की भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या.
म्हणजे अशा प्रकारचा नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तृणमूलकडून, की भाजपचे लोक हिंसाचार करतायत आणि तृणमूलच्या पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची अशी अपेक्षा आहे की जनतेने या नरेटिव्हवर विश्वास ठेवावा. 24 परगण्याचे निवडणूक निरीक्षक IPS अजयपाल शर्मा यांनी काल थेट जहांगीर खान, तृणमूलचे नेते जहांगीर खान यांच्या घरी धडक दिली होती. जहांगीर खान घरी नव्हते, त्यांच्या कुटुंबियांना शर्मा यांनी समज दिली होती. कुछ भी कुराबात करने की कोशिश की तो कायदे से खबर लेंगे, म्हणजे चोख व्यवस्था केली जाईल असा कडक इशारा जहांगीर खान यांना देण्यात आला होता. आणि त्याच्यामुळे जहांगीर खान प्रचंड भडकले होते. त्यांनी डायलॉगबाजी केली होती, पुष्पा आहे झुकेगा नाही साला. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की 4 मे नंतर बघून घेऊ, पिक्चर अभी बाकी आहे. अजयपाल शर्मा आज सुद्धा सक्रिय होते. फाल्टा मतदारसंघातून जहांगीर खान निवडणूक लढतोय. या गावामध्ये, या मतदारसंघामध्ये त्याची प्रचंड दहशत आहे. अजयपाल शर्मा केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसह गावागावात गेले आणि तिथे कायदा सुव्यवस्था ठीकठाक आहे की नाही याची त्यांनी खातरजमा केली, चाचपणी केली. आणि त्याच्यामुळे जहांगीर खान प्रचंड पिसाळलाय, प्रचंड अस्वस्थ झालेला आहे. काल त्याचा जो भडका उडाला होता त्याच्यामध्ये अजयपाल शर्मा यांनी आज तेल टाकण्याचं काम केलेलं आहे. दहशतीच्या जोरावर ज्यांनी आपलं राजकीय दुकान उभं केलं तेच आता दहशत दहशत म्हणून ओरडताना दिसत आहेत. जहांगीर खान आता अजयपाल शर्मा यांना सांगतोय की निवडणूक निरीक्षकांना धमक्या देण्याचा अधिकार नाहीये. त्यांना जर काही समस्या असेल तर त्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे, मग कारवाई पोलीस करतील. कारण जहांगीर खानला माहिती आहे की पश्चिम बंगालचे पोलीस आपल्या विरोधात काही करू शकत नाहीत. जहांगीर खानची दहशतच एवढी आहे. ममता बॅनर्जींचं विधान मी तुम्हाला सांगितलं, ते असं म्हणाले की मी आणि अभिषेक रात्रभर जागे होतो. आता ते रात्रभर जागे का होते त्याचं कारण सुद्धा जाणून घ्या. निवडणुकीच्या काळामध्ये एक सर्वसाधारण प्रक्रिया असते. जे गुंड असतात, जे दाखलेबाज असतात, जे वॉन्टेड असतात, जे तडीपार असतात, अशा सगळ्या लोकांना पकडण्यात येतं आणि त्यांना तुरुंगामध्ये बंद करण्यात येतं. जेणेकरून जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असेल, मतदान सुरू असेल, तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये यांचा कोणताही अडथळा होणार नाही. यांच्यामार्फत कोणतीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू शकणार नाही. आता जे अन्य ठिकाणी होतं ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झालं. गेल्या 60 तासामध्ये पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 2473 गुंडांना अटक करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी प्रचंड बिथरलेले आहेत. काल रात्री सुद्धा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता. आणि ममता बॅनर्जी यांचा जो संताप आहे तो याच कारणामुळे आहे. त्या असं म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते. आता ममता बॅनर्जी यांनी उघड कबुली दिलेली आहे की जे गुंड अटक करण्यात आलेले आहेत ते तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी यांनी कबुली दिलेली आहे की तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते गुंड असतात. म्हणजे यांची हिंमत बघा. जाहीर सभेमध्ये ममता बॅनर्जी हिंदूंना धमकावतात की आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, ज्या क्षणी आम्ही हटू तेव्हा एक विशिष्ट समाज काही सेकंदात तुम्हाला संपवून टाकेल. अभिषेक बॅनर्जी जाहीर सभेतून मतदारांना धमकी देतात की काही मतदारसंघामध्ये आम्ही हरलो, औदार्य म्हणून आम्ही तुम्हाला सोडून दिलं, परंतु यावेळी मी बघतो 4 मे नंतर दिल्लीतून तुम्हाला वाचवायला कोण येतं. म्हणजे अशा प्रकारच्या धमक्या जे लोक देत होते ते आता कायदा सुव्यवस्थेच्या नावाने थैथयाट करतायत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या नावाने थैथयाट करतायत. कारण त्यांना स्पष्टपणे दिसतंय केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांमुळे या निवडणुकीमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करता येत नाहीये. काही ठिकाणी छुटपूट हिंसाचार होतोय, परंतु त्याचा परिणाम होताना दिसत नाही. आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी प्रचंड अस्वस्थ आहेत, प्रचंड संतापलेले आहेत आणि थैथयाट करताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि बाहेरून आलेले निवडणूक निरीक्षक हे सगळे उपरी आहेत आणि ते स्थानिक मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्यक्षात चित्र काय आहे? सकाळी एका वृत्तवाहिनीवर मी कोलकात्याचं कव्हरेज पाहिलं. मतदान केंद्राच्या बाहेर खूप मोठी महिलांची रांग लागलेली आहे. लांबच लांब रांग आहे. वर पाऊस पडतोय तरी सुद्धा महिला रांगेत ठामपणे उभ्या आहेत. मतदान करूनच जाणार अशा प्रकारचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी त्या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या कारणासाठी मतदान करताय, उत्तर आहे का? एका महिलेने सांगितलं की आम्ही विकासासाठी करतोय. दुसऱ्या महिलेने सांगितलं की आमची मुलं रोजगारासाठी बाहेर जातात, त्यांना इथेच रोजगार मिळावा म्हणून आम्ही मतदान करतोय. तिसऱ्या महिलेने सांगितलं की आम्ही सुरक्षेसाठी मतदान करतोय. चौथ्या महिलेने सांगितलं की कायदा सुव्यवस्था इथे बिघडलेली आहे, आम्ही त्यासाठी मतदान करतोय. काही महिलांनी न बोलणं पसंत केलं. त्या असं म्हणाल्या की आमचा उमेदवार जिंकावा म्हणून आम्ही मतदान करतोय. म्हणजे डिप्लोमॅटिक उत्तर. पश्चिम बंगालच्या मतदारांनी सर्वे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ओपिनियन पोल म्हणा, एक्झिट पोल म्हणा, त्यांची अगदी वाट लावलेली आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट केलेली आहे. प्रदीप गुप्ता जो अशा प्रकारच्या इलेक्शनसाठी सर्वे करत असतो इंडिया टुडेसाठी, त्यांनी जेव्हा याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली ते असं म्हणाले की आम्ही 10 मतदारांना जेव्हा प्रश्न विचारतो त्यापैकी 6 मतदार बोलतच नाहीत. आणि हे मतदार का बोलत नाहीत हे आपण समजू शकता.
गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये इतकी दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत की मतदार बोलायला घाबरतात, आपलं मत व्यक्त करायला घाबरतात. परंतु जे मतदार बोलायला घाबरतायत, मत व्यक्त करायला घाबरतायत, परंतु मतदार केंद्रापर्यंत जात आहेत, आपलं मतदान करतायत, ते कुणाला मतदान करतील याची आपण कल्पना करू शकता. पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातले मतदार आणि दुसऱ्या टप्प्यातले मतदार यांच्यामध्ये मतदानासाठी चुरस लागली होती की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा इतकं मतदान दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 92.88% मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याहीपेक्षा जास्त मतदान होईल अशा प्रकारची शक्यता आहे. किंवा 3 वाजता मतदानाचा टक्का 78च्या पुढे गेलाय, हे आकडे बाहेर आले. त्याच्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की 6 पर्यंत जे मतदान होईल ते 90 पार गेलेलं असेल. कदाचित पहिल्या टप्प्यामध्ये जो विक्रम नोंदवण्यात आला होता तो विक्रम दुसऱ्या टप्प्यातच मोडला जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मतदारांनी भरभरून मतदान केलेलं आहे, ऐतिहासिक मतदान केलेलं आहे, घवघवीत मतदान केलेलं आहे. आज हरदोईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा होती. एका उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त पंतप्रधान तिथे गेले होते. त्या सभेमध्ये पंतप्रधान म्हणाले की पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा विक्रमी मतदान झालेलं आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचं अभिनंदन केलं. गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे जेव्हा पश्चिम बंगालच्या जनतेने भयमुक्त वातावरणामध्ये मतदान केलेलं आहे, दहशत झुगारून मतदान केलेलं आहे, मोठ्या संख्येने मतदान केलेलं आहे, आपल्या मनानुसार मतदान केलेलं आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी काल रात्री झोपू शकले नाहीत. ममता बॅनर्जी यांनी स्वतःची कबुली दिलेली आहे. त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. परंतु आज रात्री सुद्धा बहुधा त्या झोपू शकणार नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. एक तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे पश्चिम बंगालमधले बरेचसे बोगस वोटर होते, जे बनावट वोटर होते, ते मतदार यादीतून हद्दपार झाले. आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालचा जो अस्सल मतदार होता, खरा मतदार होता, त्यांनी निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यामध्ये विक्रमी मतदान केलेलं आहे. महिलांचा उत्साह स्पष्टपणे सांगून जातोय की हे मतदान परिवर्तनासाठी आहे, हे मतदान सत्तांतरासाठी आहे, हे मतदान तृणमूल काँग्रेसची सत्ता उखडून फेकून देण्यासाठी आहे. जाता जाता तुमच्या कानावर एक छोटीशी आकडेवारी घालतो. तृणमूल काँग्रेस 3 टर्म पश्चिम बंगालमध्ये कशी विजयी झाली, त्यांच्या विजयामागचं जे रहस्य आहे ते तुमच्यासमोर उलगडेल. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नंतर नेमकं काय झालंय लक्षात घ्या. ज्या 142 मतदारसंघांसाठी आज मतदान झालं त्यापैकी 60 मतदारसंघ असे आहेत की त्याच्यामध्ये जे जय पराजयाचे आकडे आहेत, म्हणजे जो मार्जिन आहे, 2 उमेदवारांच्या जय पराजयातला जो फरक आहे, ती जी मतं आहेत, 60 मतदारसंघातून तेवढी मतं कमी झालेली आहेत. ही नावं बोगस होती, बनावट होती, मृतांची होती, परराज्यात गेलेल्या मतदारांची होती. या लोकांच्या नावे मतदान करून 60 लोक विजयी झालेले आहेत. आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नंतर ही जे मार्जिन आहे, ही जी मतं आहेत, ही जी नावं आहेत, ती मतदार यादीतून वगळण्यात आली. मृतांच्या नावाने, स्थलांतरितांच्या नावाने निवडणुकीमध्ये मतदान व्हायचं, बांगलादेशी घुसखोर मतदान करायचे. त्याच्यामुळे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी होत होते. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये अस्सल मतदारांनी मतदान केलेलं आहे, खऱ्या मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि ते विक्रमी मतदान झालेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कौल कोणाच्या बाजूने असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.